नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। खोक्याचं घर अज्ञातांनी पेटवलं आणि वन विभागाचं घरावर बुलडोजर। सतीश भोसले उर्फ खोक्या यांच्या घरावर काल वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। यानंतर खोक्या भोसलेचं काल रात्री काही अज्ञातांनी घर पेटवल्याचा आरोप केला जातोय। नुसतं घरच पेटवलं नाही तर 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा आरोपही खोक्याच्या कुटुंबियांकडून केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता। मात्र त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली। त्यानंतर त्याचा ताबा बीड पोलिसांनी घेतला। त्यापूर्वी त्याला विमानानं मुंबईत आणलं होतं। सध्या त्याची शिरूर इथं वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे। दरम्यान काल वन विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर अज्ञातांकडून खोक्याचं घर पेटवल्यानं कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत भाष्य केलंय। सतीश भोसलेचं घर का जळलं? खूप वाईट झालं। किती क्रूर, परिवाराची काय चूक? दुसऱ्याच्या घरावर बुलडोजर चालवणं चुकीचं असल्याचं अंजली दमानिया यांनी बुलडोजर चालवला गेला आणि दुसरं घर जाळून टाकण्यात आलं। ते बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की त्यांनी चुका प्रचंड केल्यात, गुन्हे केल्यात, त्याची त्याला शिक्षा द्या। पण घरच्यांनी काय वाईट केलं? त्याच्या बायकोनी, मुलांनी, त्यांचं काय त्याच्यात हे आहे? त्याचं जे बुलडोज केलं मला बिलकुल आवडलं नाहीये, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही। तुम्ही त्याच्या चुका